नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती सध्याची जाहिरात सध्या सुरू आहे. तर त्याच्यामध्ये लेखी परीक्षेची उत्तर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानुसार काय करतो का आपण की जी-केचे क्वेश्चन जे आहेत त्याची आन्सर सध्या डिस्कस करत आहोत. आता ही जी आन्सर की आहे, तर बघा ही त्यांनी दिलेली आहे. आता या आन्सर कीमध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांना काय करायचं होतं की 8 वाजेपर्यंत अजूनही वेळ आहे. 8 झालेला आहे तसं. तर यांना काय करायचं की तुम्हाला sp.kollapur@mahapol.gov.in याच्यावरती तुम्हाला सांगायचे आहेत. किंवा WhatsApp आहे नंबर 7218038585 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे की सांगायचं आहे. आता या आन्सर कीनुसार काय करूया आपण प्रश्न बघूयात. सेट ए नुसार बघा हा जर प्रश्न पत्रिका आहे, तर ते सेट ए नुसार मी तुम्हाला सांगणार आहे की काय उत्तर असणार आहेत. जी-केचे प्रश्नाची सांगत आहे. बाकीचे प्रश्न जे आहेत ते आपण हळूहळू घेऊयात. तर तुम्हाला काय करायचं की जोड्या लावायच्या होत्या. लक्षात घ्या जोड्या लावायच्या होत्या. तर भारतीय काँग्रेसची अधिवेशन आणि स्थळ आणि इयर दिलेलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर तुम्ही जर पाहिलं याच्याकडे, तर या प्रश्नाकडे जर व्यवस्थित बघितलं तर काँग्रेसचं जे अधिवेशन झालेलं आहे, ते कोलकात्याचं अधिवेशन जे झालेलं आहे ते झालेलं आहे. त्याचे अध्यक्ष जे होते ते दादाभाई नौरोजी होते, हे बरोबर आहे. अलाहाबाद जे झालेलं 1888 मध्ये, तर त्याचे जे होते ते होते याचे होते जॉर्ज ह्यूल होते. वाराणसीमध्ये जे झालेलं आहे 1905चं, त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले आणि कोलकात्यामध्ये जे अधिवेशन झालेलं आहे त्याचे 1917 झाले, त्याचा अध्यक्ष होते अँडी बेझंट. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ते प्रश्न क्रमांक 1चं बी असणार आहे. त्याच्यानंतर बघा की उचललेस तू मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन आहे असं विचारलेलं आहे. तर बघा की हे जे आहे ते आहे सविनय कायदेभंग चळवळीचं वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 2चं बी उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर बघा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? तर हे केली होती की वीरा शिंदे यांनी केली होती. की हे यांचं उत्तर बरोबर सी असणार, ऑप्शन सी असणार आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न जो आहे तो आहे महाराष्ट्र पोलिसांचे C60 पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? तर बघा जर प्रश्न क्रमांक 5च्या बाबत जर पाहिलं, तर हे जे आहे ते आहे नक्षल विरोधी अभियान पथक आहे. हे पथक जे आहे C60 हे पथक गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑपरेट करतं. तर ह्याचं उत्तर जे आहे ते आहे नक्षल विरोधी अभियान पथक असणार आहे. C60 हे पथक आहे. त्याच्याने याचा पूर्ण युनिफॉर्म वगैरे पण आहे, तो कम्प्लीट वेगळा असतो. चीता वेफॉर्म असतो याचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे 3 फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू झाले? तर हे झाले 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ए असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असं विचारलेलं आहे? तर ऑप्शन आहेत बुदडगड, राधानगरी, गगनबावडा, चंदनगर. तर जर बघितलं प्रश्न क्रमांक 7च्या बाबतीत, तर हे आहे चंदगड इथं हे जलविद्युत प्रकल्प आहे. त्याच्यानंतर प्राणहिता नदी खालीलपैकी कोणत्या नदीचा संगम म्हणून ओळखली जाते? तर बघा जर प्राणहिता ही नदी जी आहे प्रश्न क्रमांक 8च्या बाबतीत, तर ही आहे वर्धा आणि वैनगंगा या नदीचा काय केलं जातं की संगम म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 8चं करेक्ट आन्सर असणार ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर बघा इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे तो प्रश्न क्रमांक 9च्या बाबतीत जर बघितलं तर हा आहे सर जे थॉम्सन यांनी लावलेला आहे, इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रश्न आहे स्टेनलेस स्टील हे कशाचं मिश्रण आहे? प्रश्न क्रमांक 10च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे लोह, क्रोमियम आणि कार्बन. ओके, आयर्न, क्रोमियम आणि कार्बन याचं मिश्रण आहे. प्रश्न क्रमांक 10चं करेक्ट आन्सर असणार आहे बी ऑप्शन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे 96वा ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार खालीपैकी कोणत्या चित्रपटात मिळाले? प्रश्न क्रमांक 24चं विचारलेलं बघा, ऑस्कर पुरस्कार 24चं. तर याच्यात जर बघितलं ऑप्शन क्रमांक आहे प्युअर थिंग्स, ओपनहायमर आहे, 20 डेज इन मेरीगोल्ड आहे, त्याच्यानंतर वॉर इज ओव्हर आहे. तर ओपनहायमर या चित्रपटाला भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 11च्या बाबतीत जर बघितलं तर ह्याचं उत्तर असणार आहे बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. ओपनहायमर हा चित्रपट आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी हे ऍप सुरू केलेलं आहे.
तर बघा प्रश्न क्रमांक 12च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे नारी शक्ती दूत हे ॲप काय केलेलं आहे की विकसित करण्यात आलेलं आहे. द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक 13च्या बाबतीत हे आहे शेन वॉटसन. हा जो आहे तो आहे ऑलराऊंडर आहे, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर, क्रिकेट ऑलराऊंडर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14च्या बाबतीत 2024 ची फ्रेंच टेनिस ओपन स्पर्धा कार्लोस अल्काजार याने जिंकली, तो कोणत्या देशाचा आहे? कार्लोस अल्काजार जो आहे तो. तर तुम्ही जर बघितलं कार्लोस अल्काजार हा जो आहे खेळाडू तो आहे स्पेनचा खेळाडू आहे. हा खूप कमी वय आहे या कार्लोस अल्काजारचं. त्याच्यानंतर डॅश डॅश यांनी जालियानवाला बाग हत्याकांड मधून निषेध म्हणून आपली सर ही पदवी काय केली होती? ब्रिटिश शासनास परत केली होती. तर प्रश्न क्रमांक 15च्या बाबतीत जर बघितलं तर हे केलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक ए हा करेक्ट आन्सर असणार आहे याचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की रॉयल इंडियन नेव्ही पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांना फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला? आता रॉयल इंडियन नेव्ही मध्ये काय केलं होतं की एक संप पुकारला होता, तो फेब्रुवारी 1946 मध्ये पुकारला होता आणि हा संप पुकारला होता. हा तलवार ही एक युद्धनौका आहे आणि ही मुंबईमध्ये होती त्यावेळेस. तर त्यांनी काय केलं होतं की संप पुकारला होता. आंबा घाट हा याच्यामध्ये आहे. तर बघा आंबा घाट जो आहे तो आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या मध्ये जो आहे तो आहे आंबा घाट हा आहे. प्रश्न क्रमांक 17चा ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुणवत्ता आधारित व कार्बन प्रमाणानुसार दगडी कोळशाचे गुणवत्तेनुसार कमी गुणवत्ता ते क्रम सांगायचा आहे तुम्हाला. उच्च गुणवत्ता ते कमी गुणवत्ता हा क्रम सांगायचा आहे. तर 4 दिलेले आहेत बिटुमिनस, पीट, एन्थ्रासाइट आणि लिग्नाइट असे दिलेत. म्हणजे ज्याच्यात कार्बनचं पर्सेंटेज विचारलेलं आहे ते जास्तीत जास्त कोणात असतं आणि कमीत कमी कोणात असतं हे विचारलेलं आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर हे सगळ्यात जास्त जे असतं ते एन्थ्रासाइट मध्ये असतं. ओके, 1 नंबरला हा येईल. त्याच्यानंतर 2 नंबर बिटुमिनस मध्ये असतं, 3 नंबरला आहे लिग्नाइट मध्ये आणि सगळ्यात कमी जो असतो तो 4 नंबर बीट हा आहे. तर याच्यानुसार बघितलं तर क, अ, ड आणि ब. क, अ, ड म्हणजे प्रश्न क्रमांक 18चं उत्तर असणार आहे. सी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13 ते 15 जुलै 2024 रोजी 50वी G7 परिषद कोणत्या देशात पार पडली? तर बघा ही G7 जी होती परिषद ही पाडली होती, जर पाहिलं तुम्ही आता तर ही पाडली होती इटलीमध्ये पार पाडली होती. लक्षात घ्या की इटलीमध्ये पार पाडली होती G7 ची समिट होती ती. प्रश्न क्रमांक 19च्या बाबतीत हे करेक्ट आन्सर असणार आहे. इटलीच्या बाबतीत जॉर्जिया मेलोनी हे जे आहेत त्या हे आहेत पंतप्रधान आहेत तिथे आणि भारताला ऍज अ गेस्ट म्हणून काय केलं होतं की तिथे बोलवलं होतं. लक्षात घ्या की भारत हा G7चा मेंबर नाहीये, गेस्ट म्हणून तिथे बोलवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बघा की 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागामध्ये राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर हे केलं होतं दांडपट्टा याला. प्रश्न क्रमांक 20चं करेक्ट आन्सर असणार आहे. सी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21च्या बाबतचं बघा तर फेब्रुवारी 2 ते फेब्रुवारी 4 फेब्रुवारी 2024 मध्ये अखिल भारतीय मराठी संमेलन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पाडलं असं विचारलं. म्हणजे 2 ते हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होतं प्रश्न क्रमांक 21च्या बाबतीत हे पार पडलं होतं अमळनेर हे तर जळगाव मध्ये. हे करेक्ट आन्सर ए असणार आहे. त्याच्यानंतर 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे 2024चा हा जो मिळालेला आहे तो आहे प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे. ओपॅक ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर ही तेलाशी संबंधित संघटना आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 24च्या बाबतीत हा केला जातो 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. इस्रोचं मुख्यालय कुठं आहे असं विचारलंय. हा आहे बँगलोर इथं आहे इस्रोचं मुख्यालय. त्याच्यानंतर 26वा प्रश्न आहे की देवगिरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? तर बघा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? प्रश्न क्रमांक 26च्या बाबतीत जर बघितलं तर हा जी आहे मराठी आहे, गुजराती आहे, हिंदी आणि संस्कृत. तर प्रश्न क्रमांक 26चा करेक्ट आन्सर ए हे असणार आहे. तर अशा प्रकारे काय केलं की आपण 26 प्रश्नाची करेक्ट उत्तरं बघितलेली आहेत की जीकेचे प्रश्न होते. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि आपले काय केलं की याच्यामध्ये काय केलंय सगळे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. तर ही माहिती होती. धन्यवाद.